चार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्तस्थळी पावन पुण्यक्षेत्र कोडगाव नगरीमध्ये गेल्या 46 वर्षापासून चालू असलेली ही अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा तेवत आजही महाराज गाव लहान असताना कायम तेवत ठेवली. महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजे एवढेच गाव आहेत 46 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि त्या गावापैकी एक गाव म्हणजे कोडगाव. काय वाजवा कशी वाजव कारण काय एवढे दिवस झाले. आणि खरं सांगू तुम्हाला वारकरी संप्रदायाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे असा आहे. ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, रात्री कीर्तन आणि जागर. जेव्हापासून सत्यामध्ये कथा आली, सत्याची कथाच आहे. प्रवचन राहिलं नाही. कथा ही वारकरी संप्रदायाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये नव्हती महाराज. पहिल्या कथा महाराष्ट्रामध्ये नव्हत्या. मग कथा कुठं व्हायच्या? उत्तर प्रदेशमध्ये. तिकडून कथा इकडे आली. बरं आपल्याकडचे कथाकार हिंदी बोलता येत नाही, मात्र हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतात. आता मी जाऊ नये पण काल एकजणाच्या कथेला गेलो. गेल्याबरोबर मला पाहिल्याबरोबर त्याला जरा हुरूपच आला आणि चरित्र चालू होतं कृष्ण परमात्म्याचं. कोणतं? गोवर्धन लीलेचं. बोलता बोलता महाराज काय म्हणले, और कृष्ण भगवान ने डोंगर उठाया. बोलता येत नाही, कशाला बोलायचं मला सांगा. आपण आपलं महाराज साजरं केलं पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायाची खरी चाकोरी कोणती असं तरी ही विठला विठला सुंदर प्रकारचे साऊंड सिस्टीम महाराज. कारण कीर्तनाचं डावांग म्हणजे साऊंड सिस्टीम आहे आणि गुजवांग म्हणजे एक एका हुन बळी रे. ऐका, जुन्या काळामध्ये असं होतं कैलास महाराज, लोक चाल संपल्यावर कीर्तन ऐकायला यायचे. आता तुम्हाला खरं सांगू का, लोक चाल संपले की उठून चालेल, कारण असे गायनाचे रे सत्यात येते. एक काम करा, जेवढे सगळे टाळ्या वाजवायच्या. तुम्ही काय ताण घेऊन काय एवढा आहे मी ताण घ्यायला. विठला विठला म्हणून आपल्या महाराष्ट्राचं वगैरे मराठवाड्याचं वगैरे परभणी जिल्हा भूषण. कारण वारकरी संप्रदायाचं भजन काय म्हणलं ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते मला कैलास महाराज बोला माझ्या कीर्तन आहेत, ही माझ्यासाठी फायद्याची गोष्ट आहे. तसंच महाराज आपल्या जिल्ह्याचं वैभव गानगंधर्व गायनाचार्य परमस्त्री परमित्र भास्करजी महाराज जाधव तेही या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. परभणी जिल्हा वैभव बंडू महाराज तेही या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. मग नैवदिकर भजनी मंडळी असतील, मुडीकर भजनी मंडळी असतील, इकडे आमचे भानदास महाराज असतील, मृदंगाचार्य माऊली महाराज बोर्डेकर असतील. आणि आज कीर्तन श्रवण करायला एवढे माणसं आलेले आहेत. हो, वराड जोरदार आहे, महाराजच कमजोर झाला आज. म्हणून आमचे हरणे मामा असतील, इकडे राऊत असतील, इकडे प्रदीप पाटील असतील, इकडे ऋषी भाऊ असतील, कोणातिकडे सगळी मंडळी असतील, मालक असतील, आशिकराव असतील, तिकडे आमचे फौजी पायवरी फौजी असतील. सर्वांच्या चरणी महाराज तो शिवेला सुरुवात. विठला विठला. आज महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा महाराज म्हणजे मी. सगळ्यात मोठं वजनात हेच आहे. कारण काय, ज्यांनी महाराज मला कीर्तनाचं आमंत्रण दिलं, देवा शपथ घालून सांगतो, महाराष्ट्रात एकही असा महाराज नसेल अंगानं त्यांना फोन करावं त्यांनी कीर्तनाला नाही म्हणावं, पण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला माझा अधिकार नसताना. याच्यामुळे मी सगळ्यात मोठा माणूस आहे, सगळ्यात मोठा माणूस. हो का, अंतकण भरून येते महाराज. का, जेव्हा मी महाराज बनवतो त्यावेळेला कोडगावमध्ये असे महात्मे आले होते ज्यांचं नाव लोकांना फक्त ऐकण्यात होतं आणि तिथं आज मला कीर्तन करण्याची संधी दिली महाराज. ती फक्त अण्णांची कृपा आहे, बस दुसरं काय. हे प्रेम आहे आणि वारकरी संप्रदायाचे साधन आहे. विठला म्हणून या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबारे सांगतात, विचार करा, विचार करा. विचार नाही असा जगामध्ये माणूस नाही, विचार नाही असा प्राण नाही. प्राणी सुद्धा विचार करतात, माणसं सुद्धा विचार करतात. नव्हे नव्हे भगवान परमात्म्याने या जगामध्ये लक्ष 84 निर्माण केल्या. प्रत्येक योनीला विचार आहे, पण प्रत्येकाचा विचार कसा आहे? प्रत्येकाचा विचार वेगळा वेगळा आहे. हो, पण माऊली म्हणतात मनुष्य जातीनं कोणता विचार केला पाहिजे? कारण काय, साधनाचा, स्वतंत्र्याचा, मोक्षाचा, ज्ञानाचा विचार जर कोणाकडे असेल तर नाथराय म्हणतात बाहुला मानुषे देही निज ज्ञान घातले पाही. ते ज्ञान जर कुठे घातलं असेल या माणसाकडे घातलेले. म्हणून विचार केला पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि विचार आणखी माणसाला काय मिळालं पाहिजे? हो, मौली सांगतात जुन्या काळात दृष्टांत आहे. जुन्या काळात काय होतं माहितीये का, मळणी यंत्र नव्हते. मळणी हलत, मग काय होत्या मळणी. मळणी माहिती आता मळणी राहिल्या नाही. आताची मळण
मोटरसायकल घ्यायची, रोडच्या बाजूला उभी करायची, 2 प्लास्टिक गिलास घ्यायचे, एक पाण्याची बाटली घ्यायची, कुरकुरे नाही तर मिठाची पुढे आहेच. हे आजची मळण आहे. जुन्या काळातली मळण म्हणजे काय, बैलाची मळण असायची आणि मळणीनं त्या शेतकऱ्यानं काय करायचं, त्या धान्याला मळायचं. मळल्याच्या नंतर त्याच्यापासून जे तयार व्हायचं त्याला काय म्हणायचे, मदन. आणि ते मदन जुन्या काळात टिवाळा होता, टिवाळा. 2 पाय तिकडं, एक पाय इकडे, त्याचा नाव टिवाळा. आणि ते टिवाळ्यावर त्याला उभं राहायचं. त्या शेतकऱ्याची पत्नी यायची महाराज, तिने टोपल्यामध्ये ते मदन भरायचं, शेतकऱ्याजवळ द्यायचं आणि शेतकऱ्याला उधळायचं. कशाच्या सुतावर उधळायचं? तुम्हाला सगळे तसेच आहेत, वाऱ्याच्या सुतावर उधळणारे आहेत. कारण वाऱ्याच्या विरोधात उसळलं तर काय होतंय, डोळ्यामध्ये भुसकट गेल्याशिवाय. म्हणून वाऱ्याच्या सुतावर उधळलं पाहिजे. असं असेल सध्या लोक तसेच आहेत. लगेच त्याने उधळायला सुरुवात करायची आणि उधळल्याच्या नंतर वाऱ्याची झुळूक यायची आणि वाऱ्याची झुळूक आल्याच्या नंतर धान्य कुठं पडायचं, खाली पडायचं. आणि भुसकट कुठं पडायचं, लांब पडायचं. धान्य जवळ असते, भुसकट बाहेरूनच महाराज खेळ पाहतात. भुसकट बाहेर पडायचं, धान्य खाली पडायचं. आणि एक जण तिथं आला आणि आल्याच्या नंतर त्यानं शेतकऱ्याकडे पाहिलं, धान्य एवढं एवढं जमा झाले, रास एवढी एवढी, आणि भुसकट भला मोठा ढीक तयार झालाय. आल्याबरोबर ते म्हणला, शेतकऱ्याला काय नालायक हो तुम्ही, काय अक्कल आहे का तुम्हाला? हा, हे एवढं एवढं उधळायचं सोडून उधळता तुम्ही आणि एवढं साडून टाकता, हे जर उधळतं जमत नाही का? माऊली म्हणतात त्याला सुद्धा उधळायचंय, पण त्याला उधळायचं काय होतंय, कणू सांडून उपणीला कोंडा जायसा. जसं धान्य न उधळता तुम्ही भुसकट उधळत राहिले तर काय मिळेल, काय मिळेल? मनानं काहीच नाही. काय मिळणार आहे त्याच्यामध्ये, काही मिळणार नाही. म्हणून विचार असा करा ज्या विचारानं जीवाला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. आणि तो विचार ज्या जीवाने केला त्याच जीवाचं काय झालं, सार्थक झालं. म्हणून विचार करणारा एक नाही, विचार एका प्रकाराचा नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला जो विचार करायचा आहे त्या विचाराचं नाव आहे सार विचार. सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठे गोपाळ, नाम धरा कंठे गोपाळ, नाम धरा कंठे गोपाळ, सारा सारा विचार करा उठा उठी, म्हणून सगळे विचार करतात, पण असा विचार करू नका, सार विचार करा. आणि सार विचार कशाला म्हणतात, ज्याच्यातून जीवाला काहीतरी प्राप्त होते, ज्याच्यातून जीवाला काहीतरी प्राप्त होते. कारण जीवाचा स्वभाव आहे, काही प्राप्त होत असेल तरच ते कार्य केलं पाहिजे.
तरच ते कार्य केलं पाहिजे का. एका माणसानं राखीचा ढीग बघितला आणि राखीचा ढीग बघितल्याच्या नंतर त्याला फुंकू लागला. फुंकल्याच्या नंतर काय विस्तव लागणार आहे का त्याच्यात? लागणार आहे का? महाराज म्हणतात नाही का पुंकिता राखोंडी काही दिपू लागे नाही महाराज, दिवा लागणार नाही. आणि तो दिवा लावायचा असेल तर विचार सार करावा लागेल. आणि विचार करत करत असताना प्रापंचिक जो विचार करतोय काय, तीनच गोष्टीचा जीवाला विचार आहे का. मला अन्न चांगलं मिळालं पाहिजे, धन मला चांगलं मिळालं पाहिजे. काय महाराष्ट्रामध्ये असं एखादाच महाराज असत महाराज कैलास महाराजांना मनात आणलं तरच कीर्तन करता येईल, नाहीतर कीर्तन सुद्धा करता येणार का. आणि तुम्हाला खरं सांगू का, गोदातला असा आहे महाराज, भजनाला भजने उभे पण त्यांना नाट माहित नाही. नाट माहिती आहे ना, नाट आता नाटी राहिली नाही, जोडणीच नाही. हो, नाट आणि नाटामध्ये अभंग किती ते माहित नाही. नाटामध्ये अभंग आहेत 60. कीर्तनामध्ये जे उभा राहिलाय त्याला माहित पाहिजे नाट, त्याच्यात अभंग 60, ज्याला पाठ त्याचाच कीर्तनात थाट. नाही तर का पंडिताला ठाक करून मेलं झोपलं काय करतात. म्हणून असं महाराज काय जीवाची अपेक्षा आहे महाराज, हो खावे प्यावे ल्यावे असावे सदैव किंवा अन्नमान धन, या 3 गोष्टीच आहे. पण तुम्हाला एक सांगतो, विचार अन्नाचा करायची गरज नाही, विचार मानाचा करायची गरज नाही, विचार धनाचा करायची गरज नाही. कारण परमात्म्यानं सगळ्यांचं लिहून ठेवलेलं आहे. ज्याला अन्नाची गरज आहे, ज्याला मानाची गरज आहे आणि ज्याला धनाची गरज आहे, योग्य वेळेला त्याला अन्न मान आणि धन मिळाल्याशिवाय तुम्हाला सांगतो परमात्म्याने एवढी योजना लावून ठेवलेली ना. निळ्याला कीर्तन होतं, गाडी सर्व्हिसिंगला लावली आणि मग मोटरसायकल निघालो मी भास्कर महाराज. हो अंगावर रोम उभी राहिली माझ्या आणि 0 फाट्यावाले पाऊस सुरू झाला कैलास महाराज. देवासारखे आमचे प्रदीप पाटील धावून आले. कोणा दिसत नसतं, उठून पहा किती ताण घेता तुम्ही. नाव ऐकलं का, एवढं मोठं नाव आहे ती. धावून आले आणि आल्याबरोबर कपडे पाहिजे की गाडी थांबवली. महाराज कुठं जायचंय आता म्हणलं सांगावं तर महाराज लोक आधी नको वाटते लोकांना दुसऱ्या. गाडीत बसवलं, आम्हाला निळ्यामध्ये नेऊन सोडलं, मुसळधार पावसात कीर्तन ऐकलं आणि मग गावाकडे गेले. महाराज हे खरं परमात्म्याचं भाग्य. हे विचार आणि हे विचार ज्या जीवाजवळ आला त्याच कल्याण नाही. विठला विठला. म्हणून अन्नाचा विचार करायची गरज नाही, मानाचा विचार करायची गरज नाही, धनाचा विचार करायची गरज नाही. का अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन, हे प्रारब्ध मिळणार आहे याचा विचार करू नका. आणि सध्याचा काळ तर असा आहे, सध्याचा काळ असा आहे. मला सांगा अन्नाची कमतरता आहे का आजकाल? अन्नाची कमतरता आहे का? तुम्ही 10 वर्षात असं ऐकलं का? नाही नाही मुलीच्या बायकोला खायला मिळालं नाही ती मेली. ऐकलं? हा खाऊन खाऊन मेली असेल एखाद्याची, देवाशिवाय मेलीच असं. का येताना उगती म्हणून मिळाली, जाताना डबरोटीच पाहिजे. पण माझ्या तुकोबारीची मेली.
अन्न करता मेली. ऐका ना, अन्न करता नाही मेली, अन्न करता मेली. महाराज हे दारिद्र्य होतं. हो, मग सध्याचं काही अन्नाची दारिद्र्यता नाही, अन्नाची कोणाला कमतरता नाही. अन्नाचा विचार करू नका. का अन्नाचा विचारच करू नका. गाडीमध्ये आणलेले एवढे लोक जेवाले, अन्नाचा विचारच करू नका. तेवढा बांधल्या तुम्हाला कसा मिळाला? कधी नाही तरी एवढंच वाटतं सुटून घातलं गरमी झालं कळालं. एवढा तर मिळालं आपल्याला. काय विचार करता तुम्ही? तुमचा एकच विचार, ढेरी एवढी काहून नाही आहे ना? काय गरज आहे ढेरीहून तुम्हाला? काय गरज आहे का? फालतू विचार नका करू. बिघाला सध्याचा काळ असा अन्नाचा गरज आहे, मला विचार करा. बरं, मानाचं सुद्धा ज्याचा त्याचा मान ठरलेला आहे. मला सांगा, आज खाली बसायचा मान कोणाचा आहे? श्रोत्याचा आहे. वर महाराज भजन करायचा मान कोणाचा आहे? गायनाच्या इथं वरायचा मान कोणाचा आहे? जाग आहे का कोणाचा इकडे? इथं उभारायचा मान कोणाचा आहे? कारण मान ज्याचा ठरलेला आहे. बघा तुम्ही लग्नामध्ये नवरदेव उभा आहे, नवरी उभी आहे, नवरीच्या मागे नवरदेवाचा मामा, बरोबर आहे ना? म्हणा म्हणा, तुम्हाला 10 वाजवचे, मला वाजवचे. नवरीच्या माग नवरदेवाचा नाही, नवरीचाच. आणि नवरदेवाच्या माग नवरदेवाचा नाही, नवरदेवाचाच. का? तिच्या माग तोच आणि याच्या माग हाच. कारण त्याला माग उभा राहायचा काय? काय काय मामा तर असे असतात महाराज, नाळीत मिसळून उभे करावं लागतात. लग्नाला पिऊन पडलं तिकडे ते इसळलं, त्याला उभं केलं पण पाय धरी ना, मागून पुन्हा बेली दिली दोघायला. आणि मग कसं कसं उभं राहिलं? अक्षीला नवऱ्या फेकून आले यानं. कारण काय? पण त्याला माग उभं राहायचा काय? मान आहे. आणि धनाचा विचार काय करता? आज एवढे ना महाराज, हे अन्नाचं प्रेम आहे महाराज. आज सगळे टोंग टोंग माणसं या कीर्तनात. हा, एवढे मोठाले माणसं आहेत. ऐका ना, मनाने मोठे आहेत, धनाने मोठे आहेत, सगळ्या गोष्टी मोठे आहेत. पण हे एवढे सगळे माझ्यावर प्रेम करतात. सगळ्यात मोठा मी आहे. सगळ्यात मोठा का? अरे मोठेपणाचा मोठेपणा कशात असतो? भगवान परमात्म्यानं सांगितलं, जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, तेची जाण धनंजया विभूती माझी. ते परमार्थातलं खरं श्रीमंतपणे महाराज, परमार्थातलं श्रीमंतपणे. म्हणून या मंडपात बसले, देवा शपथ घालून सांगा, आज धन कोणाकडे कमी? या मंडपात गरीब जर कोणी असेल तर देवा शपथ येत नाही. सध्या काही नाही. हा, कीर्तन झालं येते एवढी गोष्ट. पण या जगामध्ये अन्नाचा विचार करायची गरज नाही, मानाचा विचार करायची गरज नाही, आणि धनाचा तर विचार करायची गरजच नाही. मग विचार कोणता केला पाहिजे आणि कसा केला पाहिजे? येऊन या नरदेहा विचारावे सार, धरावा पैदर भजन मार्गे. या नरदेहाला आल्याच्या नंतर माणसाने एकच विचार करावा, आणि मार्ग कोणता धरायचा आहे तर ते याचा धरावा. कारण काय? भजन फक्त या शरीरात नाही, कीर्तन या शरीरात.
याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. ऐका एवढं जंक्शन आहे ना,